महत्वाची बातमी पाहूयात। आदित्य ठाकरेंनी 4 तासांचा दौरा 1 तासात आटोपलाय। आदित्य ठाकरे आम्हाला न भेटताच गेलेत। कुंभ निमंत्रणासाठी आम्ही आदित्य ठाकरेंना भेटणार आहोत। नाशिकच्या महापौर हिमगौरी आडकेंची ही माहिती आहे। कुंभ निमंत्रणासाठी आम्ही आदित्य ठाकरेंना भेटणार आहोत असं हिमगौरी आडकेंची माहिती आहे। बरोबर आहे की आदित्य ठाकरे साहेब आले, त्यांनी बघितलं आणि 4 तासाचा दौरा होता तो आटोपशीर घेतला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते गेले। आम्हाला तर असं अपेक्षित होतं की ते आम्ही सर्व इथे होतो, आम्हालाही त्यांचं आदरातिथ्य करू दिलं असतं। महापौर आहे, उपमहापौर आहे आणि अधिकारी देखील इथे उपस्थित होते, पण अशी काही चर्चा न करताच ते फक्त स्वतःच्या नगरसेवकांना भेटलेत आणि इथून त्यांनी प्रस्थान केलं आहे। मला असं वाटतं की येत्या काळात आम्हीच त्यांची भेट घ्यायला जाऊ। कुंभमेळा आहे। पाहूया पुढील महत्वाची बातमी। पिंपरी चिंचवडातील मोशी येथील कचरा दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर कौटुंबिक छळाला कंटाळून त्यांची पत्नी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पतीच्या मृत्यूनंतर शासनाकडून मिळालेल्या 20 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीच्या वाटपावरून सासरच्या मंडळींकडून सोनाली यांचा सातत्यानं मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप सोनाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे। सकाळी फोनवर बोलली होती, म्हणली मम्मी मला भेटायला ये। माझ्या सासू सासरे माझ्या संग भांडण करतेत, मला पैशासाठी माझ्या माग लागलेत आणि लवकर तू, तर माझं नाही जाणं झालं। तिच्या पप्पाला म्हणलं जा। गुन्हा दाखल म्हणजे आमची स्टेटमेंट घेतलंय, आता अजून काय एफ आर झालेला नाही। ते नाही, आमचं म्हणणं होतं की अगोदर आमचा एफ आर घ्यावा आणि मग समज पीएम साठी तर पीएम करावंच लागणार आहे। हा, आम्ही मग पीएम ला जाणारच आहे, पण वाटतं की समज आमचा एफ आर व्हायला पाहिजे। तुमचा आरोप काय म्हणजे ते मुलीला त्रास देत होते, तिला म्हणजे खूप छळ केलेला आहे तिचा। सगळेच घरचे, सासू सासरा ननद। आम्ही गरीब लोक आहेत, हे मोठे लोक आहेत, आमच्या त्यांची हौस पूर्ण झालेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।